नमस्कार सर्वांना. अन्नपूर्णा होम्स किचन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपण गवारची भाजी बनवणार आहोत, जी खूप अतिशय अप्रतिम आणि चविष्ट लागते. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये आपण जिरे मोहरी जी आहे ती फ्राय करायला टाकली आहे. त्यामध्ये आपण बारीक कुटलेला लसूण टाकलेला आहे. तो आपण व्यवस्थित फ्राय होऊ देऊया. तुम्ही जर अजून माझ्या अन्नपूर्णा होम्स किचन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, जेणेकरून आपण रोज नवीन व्हिडिओज अपलोड करणार आहोत कुकिंगचे. लसूण अगदी व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा आहे स्लो गॅसवर. नंतर आपण यामध्ये हळद घालूया. हळद घातल्यानंतर लाल तिखट घालूया आणि यानंतर आपण मसाला घालूया. हे सर्व मसाले जे आहे, हळद, लाल तिखट पावडर आणि काळा मसाला, हे आपण घरी होममेड बनवलेले आहेत. हे आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया. स्लो गॅसवरच हे प्रोसिजर होऊ द्यायचं आहे, नाहीतर मग जो मसाला आहे तो जळून जातो, मग भाजीला टेस्ट चांगली येत नाही. यानंतर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालूया. आता याच्यानंतर गवारची भाजी आपण यामध्ये टाकूया. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असा सुगंध दरवळत आहे घरामध्ये. अगदी चविष्ट भाजी बनून तयार होणार आहे आज. टिफिनसाठी किंवा तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत काला मोडूनही खाऊ शकता. अगदी चविष्ट आपण रस्सा बनवणार आहोत याचा. गवार फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. वरण भातासोबत पण आपण ही भाजी खाऊ शकतो तोंडी लावायला. ज्या वेळेला आपण वरण भात बनवतो, भरपूर जण बटाट्याची भाजी बनवतात, तर आपण गवारची भाजी बनवू शकतो. खूप चविष्ट लागते ही. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर अन्नपूर्णा कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. यानंतर आपण यामध्ये मीठ घालूया. मी 2 चमचे मीठ घालते, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला. यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला उकळी येऊ देऊया. उकळी आल्यावर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे आपण ग्राइंड केलेलं ते घालूया. शेंगदाणे भाजून घ्यायचे खरपूस एकदम कमी गॅसवरती आणि थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये म्हणजे ते ग्राइंड करून घ्यायचे मिक्सरमध्ये. आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने कूट प्रत्येक भाजीमध्ये किंवा साबुदाणा खिचडीमध्ये टाकलं तर त्याची टेस्ट जी आहे ती अगदी चविष्ट लागते, अप्रतिम लागते. तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, ऑप्शनल आहे. आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता, भाजी जी आहे ही आपली तयार आहे. अगदी अप्रतिम ही भाजी झालेली आहे. खूप छान सुगंध येत आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया. तुम्ही नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि अन्नपूर्णा होम्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा.